आता आपण सोडवणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 14. प्रॅक्टिस सेट 14 आपण सोडवणार आहोत. खूप मोठा आहे हा प्रॅक्टिस सेट आणि थोडा हार्ड पण आहे. त्याच्यामुळे एकदा समजलं नाही तर वारंवार बघा 2-3 वेळा आणि मग क्लासवर्कमध्ये आणि होमवर्कमध्ये दोन्हीमध्ये सोडवा, म्हणजे तुम्हाला याची जास्त प्रॅक्टिस होईल. पहिला बघा क्वेश्चन आहे. पहिले 2 क्वेश्चन सोपे आहेत तसे. चूज द राईट ऑप्शन. बघा, चूज द राईट ऑप्शन. द HCF ऑफ 120 अँड 150 इज. तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत बघा, 30, 45, 20 अँड 120. जरी हा ऑप्शन दिलेला असला तरी आपल्याला त्याच्या स्टेप पूर्ण करायच्यात. गिव्हन नंबर काय दिलेले आहेत तुम्हाला, 120 अँड 150. बघा, 120 अँड 150. त्याचं काय काढायचं आहे तुम्हाला, HCF काढायचं आहे. आपण प्राईम फॅक्टर्स काढून घेणार. दोघांनाही 5ने डिवाइड होतं. 5 2 जा 10, 2 उरले 20 झाले, 5 4 जा 20, 5 3 जा 15, 0. दोघांना गेला म्हणून काय केला, राईट केला. आता इथं 3ने डिवाइड होतं. 3 8 जा 24, 3 10 जा 30. परत दोघांनाही डिवाइड झालं. आता 8 आणि 10 परत कितीच्या टेबलमध्ये आहे, 2च्या. 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता ह्या 5 हा प्राईम नंबर आहे. 4लाच फक्त डिवाइड होतं 2ने. 2 2 जा 4 अँड 5ला गेलं नाही म्हणून आपण जशाला तसं खाली लिहिलं. अँड 5 1 जा 5. तुम्हाला फक्त HCF विचारला आहे म्हणून कोणते घ्यायचे तुम्हाला, फक्त राईट असलेले. बघा, 5 × 3 × 2 मल्टिप्लिकेशन करायचं. 5 3 जा 15, 15 2 जा 30. मग आपलं आन्सर आलं 30. मग इथे सर्कल करायचं. कळालं. बघा, 5 3 जा 15, 15 × 2 30. दुसरा क्वेश्चन आहे. तुमचं झालेल्या भागावरचाच हे प्रॅक्टिस सेट आहे, फक्त नंबर्स थोडेसे मोठे आहेत किंवा काही वर्ड एक्झाम्पल आहे. याच्यामधला दुसरा क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड आहे आपलं. द HCF ऑफ द पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. खाली तुम्हाला काही पेअर दिलेले आहेत बघा. त्या पेअरमधल्या कोणत्या 2 संख्यांचा HCF 1 नाही आहे. 1 आपण कोणत्या संख्यांचा HCF काढतो की ज्यांच्यामध्ये काहीच कॉमन नसेल, म्हणजे त्या ज्या संख्या कोणत्याही एका टेबलमध्ये नसतील, कोप्राईम असतील, तर त्यांचा HCF 1 असतो. मग आता बघा, 13 अँड 17 आहेत का कोणत्या एका टेबलमध्ये, नाही आहेत. ह्या दोन्ही प्राईम आहेत म्हणजे त्याचा HCF 1 येणार. 29 20चा पण 1 येतात. 40 आणि 20 बघा, 40 अँड 20 ह्या दोन्ही संख्या 2च्या पण टेबलमध्ये आहेत, 10च्या पण आहेत, 5च्या पण आहेत, म्हणजे यांचे कॉमन डिव्हिजर भरपूर आहेत, म्हणजे त्याचा HCF 1 येईल का, नाही येणार. देअरफॉर 40 अँड 20 इज द राईट आन्सर विच दीज 2 नंबर्स डज नॉट हॅव देअर HCF 1. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द HCF अँड LCM. 5 एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे तुम्हाला 4 आहेत आणि त्याचे दोन्ही काढायचे आहेत. HCF अँड LCM बोथ वी हॅव टू फाइंड आउट. आणि फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 14 अँड 28. बघा, दोन्ही 7च्या टेबलमध्ये. 7 ही प्राईम नंबर आहे. 7 2 जा 14, 7 4 जा 28. त्याच्यानंतर पुढचं आहे. आता बघा, दोघांना गेला म्हणून आपण राईट केलं. पुढचं दिलेलं आहे. हे दोन्ही संख्या 2च्या टेबलमध्ये. 2 1 जा 2, 2 2 जा 4. दोघांना गेला. 2 1 जा 2. इथं एकच आहे त्याच्यामुळे याला राईट नाही केलं. आता HCF काढायचा. राईट असलेले घ्यायचे. 7 × 2 इज इक्वल टू 14. 7 2 जा 14. LCMला राईट असलेले आणि नसलेले सगळे घ्यायचे. कालच शिकलो आपण. 7 × 2 × 2 इज इक्वल टू 7 2 जा 14, 14 2 जा 28. बघा, हे दोन्ही एक्झाम्पल नीट लक्षात द्या, कारण याच्यामध्ये एक रूल तयार होतो ज्याचा तुम्हाला पुढच्या वर्षी स्कॉलरशिपमध्ये खूप उपयोग होतो याचा. बघा, आता ह्या दोन्ही संख्यांना 2ने डिवाइड होतं. 2 1 जा 2, 2 6 जा 12. दुसरं सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 32 अँड 16. 2 8 जा 16. दोघांना डिवाइड झालं. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 2 जा 4. परत गेला दोघांनाही भाग. 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता ह्या फक्त यालाच देणार म्हणून याला राईट नाही करायचं. आता इथं बघा, राईट असलेले 4 आहेत. मग HCF काढताना 2 × 2 × 2 × 2 4 टाइम्स. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16.
LCM काढताना सगळे लिहायचे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. आता या दोन एक्झाम्पलमध्ये लक्षात घ्या बघा, इथं 14 आणि 28 होता. 14च्या टेबलमध्ये आहेत बघा 28, 14 2 जा 28. इथं पण 16च्या टेबलमध्ये 32 आहे, 16 2 जा 32. असे जेव्हा असतात संख्या तर वन डिव्हिजर अँड अदर इज मल्टिपल ऑफ दॅट डिव्हिजर. तर जो डिव्हिजर असतो ना लहान संख्या तो असतो HCF आणि जो मोठी संख्या असती तो असतो LCM. बघा इथं LCM आला 32, HCF आला 16. इथं आला LCM 28 अँड HCF 14. म्हणजे जेव्हा स्कॉलरशिपला आपल्याला 1 मिनिटात गणित सोडवायचं असतं तेव्हा ह्या मेथड न करता बघायचं, डिव्हिजर असेल तर हा HCF आणि हा LCM. बघा थर्ड एक्झाम्पल आहे 17, 102 अँड 170. सगळे 17च्या टेबलमध्ये आहेत. 17 1 जा 17, 17 6 जा 102 अँड 17 10 जा 170. आता इथं 1 आला म्हणजे आता फक्त या दोघांचं बघायचं आपल्याला. या दोघांना भाग जातो 2ने. 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता दोन्ही प्राईम नंबर आल्या. 3 1 जा 3, 5ला डिवाइड होत नाही म्हणून 5 जशाला तसा लिहिला. 5 1 जा 5. तिन्ही ठिकाणी 1 आले. आता आपले प्राईम फॅक्टर झाले. एकाच ठिकाणी राईट आहे म्हणून HCF आपण डायरेक्ट लिहिला किती 17. LCMला आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 17 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. बघा आता जेवढं ओरली करता येईल तेवढं मल्टिप्लिकेशन ओरली करायचं. 17 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 उलटं करू आपण. 5 3 जा 15, 15 2 जा 30. एवढं आपल्याला ओरली करता येतं. 17 इंटू 30. मग 17चा जर टेबल येत असेल तर 17 0 0, 17 3 जा 51. असं येत नसेल तर तुम्ही उभी मांडणी करून त्याचा काढा. उभी मांडणी करून मल्टिप्लिकेशन करा आणि मग याचा आन्सर काढा. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आहे 23 अँड 69. बघा हे दोन्ही 23च्या टेबलमध्ये आहेत. 23 1 जा 23, 23 3 जा 69. इथं दोघांना भाग गेला. इथं 3 1 जा 3. एवढंच येणार याचं. देअरफॉर कारण 23 ही प्राईम नंबर आहे. HCF is equal to 23 and LCM is equal to 23 into 3 is equal to बघा 23 into 3 is equal to 69. या दोन संख्यांमध्ये पण ही डिव्हिजर आहे आणि ही बघा ही डिव्हिजर आहे आणि ही त्याची मल्टिपल आहे. त्याच्यामुळे हा येणार HCF आणि हा येणार LCM. त्याच्यानंतर या क्वेश्चनमधलं लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 21 49 84. बघा सगळ्या 7च्या टेबलमध्ये 7 3 जा 21, 7 7 49, 7 1 जा 7, 1 उरला 14 झालं इथं, 7 2 जा 14. तिघांना गेलं. आता 3 3 1 जा 3, 3च्या टेबलमध्ये 7 नाहीत म्हणून ते जशाला तसे लिहिले. 3 4 जा 12. 7 हा प्राईम नंबर आला. 7 1 जा 7, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. झाले आपले प्राईम फॅक्टर. एकच राईट आलेला आहे. देअरफॉर HCF इज इक्वल टू 7 अँड LCM इज इक्वल टू सगळे लिहायचे टोटल 7 इंटू 3 इंटू 7 इंटू 2 इंटू 2. बघा जेवढं शक्य आहे तेवढं तोंडी करू आपण. 2 2 जा 4, 4 7 जा 28 आणि इथं 7 3 जा 21. आता 21 इंटू 28 रफमध्ये करून घेऊ आपण इथे. 28 इंटू 21 बघा 1 8 जा 1 8, 1 2 जा 2, 2 8 जा 16, कॅरी ऑन 1, 2 2 जा 4 प्लस 1 5, 8 8 5. याचा आन्सर आलं 588. इट इज द LCM
and HCF is 7. आता क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, फाइंड द LCM. LCM आपल्याला काढायचं आहे आणि त्यासाठी बघा 36, 42, 36 and 42. LCM जरी विचारलेला असला तरी प्रॅक्टिससाठी आपण HCF आणि LCM दोन्ही काढणार आहोत. दोन्ही कितीच्या टेबलमध्ये आहेत? 2च्या पण आहेत, 3च्या पण आहेत. आपण 2चा टेबल घेऊ आधी. 2 1 जा 2, एक उरला, 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 1 जा 2, दोघांना बघा. आता इथं 3 नी होतं दोघांनाही डिवाइड. 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 2 जा 6, 7ला जात नाही म्हणून 7 जशाला तशी. 2 1 जा 2, 7, 7 1 जा 7. बघा HCF किती आला? HCF आहे 2 × 3 = 6. होमवर्कमध्ये सुद्धा तुम्हाला दोन्ही काढा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. HCF आणि LCM दोन्ही पण काढा. देअरफॉर LCM = 2 × 3 × 3 × 2 × 7. बघा इथले सगळे लिहायचे LCM काढताना, राईट असलेले पण आणि नसलेले पण. आता इथं 2 3 जा 6, 6 3 जा 18, 18 × 7 2 जा 14. याचं मल्टिप्लिकेशन करा. 18 × 14 तोंडी पण येतं. 18 चौक 72, 4 7, 18 1 18 7 25. 252 इज द LCM. सेकंड आहे याच्यामधलं 15 25 and 30. 15 25 and 30. बघा सगळ्यांना 5 ने डिवाइड होतं. 5 5 3 जा 15, 5 5 जा 25, 5 6 जा 30 सगळ्यांना. आता या दोघांना 3 ने जातं. 3 1 जा 3, 5 नाही आहेत 3च्या टेबलमध्ये. 3 2 जा 6. इथे राईट करायचं का? नाही, कारण इथं नाही गेलं डिवाइड. तिघांना गेलं तरच राईट करायचं. आता प्राईम नंबर आले, एकेकाला डिवाइड करू आपण. 5 1 जा 5, 2 1 जा 2. राईट फक्त एकच आला आहे. देअरफॉर HCF = 5. LCM = सगळे लिहा. 5 × 3 × 5 × 2. बघा 5 2 जा 10, 10 3 जा 30, 30 × 5 150. हा झाला याचा LCM. याच्यातलं थर्ड आहे बघा, थर्ड एक्झाम्पल आहे 18 42 and 48. सगळ्यांना 3 ने डिवाइड होतं. 3 6 जा 18, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 6 जा 18. आता 2 ने होतं सगळ्यांना डिवाइड. 2 3 जा 6, 2 7 जा 14 and 2 8 जा 16. आता 3 1 जा 3 कारण प्राईम नंबर आला. 7 1 जा 7, 8 8 2च्या टेबलमध्ये. 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. 1 येईपर्यंत करायचा. आता बघा 2 ठिकाणी राईट आले. देअरफॉर दिसतंय का? HCF = 3 × 2 = 6 and LCM = बघा 3 × 2 × 3 × 7 × 2 × 2 × 2. 3 2 जा 6, 6 3 जा 18. इकडे केला 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 7 जा 56. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथं रफमध्ये करून घेऊ आपण. 56 × 18, 8 6 जा 48, 8 5 जा 40, 40 + 4 44, 1 6 जा 6, 1 5 जा 5, 1008. 1008 is the LCM.
त्यानंतर आहे 4th नंबर 4, 12, 20. सोपं आलं आता. 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 10 जा 20. परत 2 ने होतं. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10, 3 1 जा 3, 5 5 1 जा 5. सोपं आहे की नाही? आता HCF राईट असलेले घ्यायचे. देअरफॉर HCF इज इक्वल टू 2 into 2 is equal to 4 and LCM is equal to 2 into 2 into 3 into 5. बघा 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 16. आता हे एवढे गणित आपण बघितले. काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? LCM हा दिलेल्या संख्यांपेक्षा काय असतो? मोठा असतो. कधी कधी कन्फ्युजन होतं मुलांना. HCF म्हणून HCF आणि किंवा LCM काही विचारलेलं असलं तरी दोन्ही काढायचे, कारण प्रोसेस एकच आहे, फक्त एक ओळ तुमची लिहायची वाढते. आणि हा HCF हा 60 जो असतो LCM हा याच्या 4च्या पण टेबलमध्ये असतो, 12च्या पण असतो आणि 20च्या पण असतो. म्हणजे या तिघांनी याला डिवाइड होतं आणि रिमाइंडर किती उरती? 0. आणि HCF हा जो असतो हा दिलेल्या संख्यांपेक्षा लहान किंवा याच्यामधली लहान संख्या असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 हा याच्यातली छोटी संख्या, किंवा इथं तुम्हाला 36 आणि 42 6 आला इथं HCF. बघा हा दिलेल्या दोन्ही संख्यांपेक्षा काय असतो? छोटा असतो. आणि LCM जो असतो तो दिलेल्या संख्यांपेक्षा काय असतो? मोठा असतो, किंवा त्या संख्यांपैकी मोठी संख्या असते. पुढचं आहे आता बघा 5th एक्झाम्पल आहे 24, 40, 80 अँड 120. सगळ्यांना भाग जातो. 4 संख्या आहेत आता इथं. 2 ने होतं डिवाइड. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 0, 2 4 जा 8 0, 2 6 जा 12 0. सगळ्यांना गेला 4 येईल. मग 2 6 जा 12, 2 1 जा 2 0, 2 2 जा 4 0, 2 3 जा 6 0. परत 2 ने जातो. 2 3 जा 6, 2 5 जा 10, 2 10 जा 20 and 2 1 जा 2, 2 5 जा 10. आता नाही जात. आता सगळ्या संख्यांना 2 ने नाही होत डिवाइड, 5 ने या तिघांना होतं पण याला नाही होत. आपण काय करू? आधी 3 ने डिवाइड करून घेऊ. 3 1 जा 3, 5ला पण नाही जात, 10ला पण नाही आणि 15ला पण नाही. हे सॉरी 15ला जातो. 3 5 जा 15, 3 5 जा 15 असं चुकू शकतं बरं का आपलं. त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायचं. 5 नाही आहे, 10 नाही आहे, 15 आहे 3च्या टेबलमध्ये. 3 5 जा 15. आता 5च्या टेबलमध्ये आहेत हे 1, 5 1 जा 1 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 2 1 झाले सगळे. आता बघा HCF इज इक्वल टू, आपण बाजूला काढायचं काय, तर खाली जागा नाही. देअरफॉर HCF इज इक्वल टू 2 into 2 into 2 इज इक्वल टू 2 2 जा 4, 4 2 जा 8 अँड LCM इज इक्वल टू, आता खूप संख्या आहेत आपण खालच्या ओळीत लिहू. 2 into 2 into 2 into 3 into 5 into 2. जेवढा तोंडी करता येईल तेवढा करायचा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24. हा एवढा आला 24 अँड 5 2 जा 10, 24 10 जा 240. कळलं? आता क्वेश्चन नंबर 4.